नमस्कार मंडळी, तुम्ही निमिषा प्रिया हे नाव ऐकून असालच, पण तिची कहाणी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल। एका सामान्य केरळी मुलीची डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन परदेशात गेलेल्या एका नर्सची ही कहाणी आहे, जी आज फाशीच्या शिक्षेच्या उंबरठ्यावर उभी आहे। तिच्या लेकीला वाचवण्यासाठी तिच्या आईने आपलं घरही विकलं, तरीही तिच्या नशिबी काय वाढून ठेवले हे सांगणं कठीण आहे। चला तर जाणून घेऊया निमिषा प्रियाची संपूर्ण कहाणी। निमिषा प्रिया केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एक सामान्य मुलगी। तिची आई कोचीमध्ये घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती। कुटुंबाच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी निमिषाने नर्स बनण्याचं स्वप्न पाहिलं। स्थानिक चर्चच्या मदतीने तिने नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण केरळमध्ये तिला मनासारखं काम मिळालं नाही। 2008 साली डोळ्यात अनेक स्वप्न आणि कुटुंबाला सुखी करण्याच्या धैर्याने ती येमेनला गेली। तिथे तिने अनेक रुग्णालयांमध्ये काम केलं आणि हळूहळू स्वतःचं क्लिनिक उघडण्याचं स्वप्न पाहू लागली। 2014 मध्ये तिने सरकारी रुग्णालयातील नोकरी सोडली आणि स्वतःच्या क्लिनिकच्या दिशेने पाऊल टाकलं। येमेनच्या नियमानुसार परदेशी व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करणे बंधनकारक होतं। याच नियमामुळे निमिषा तलाल अब्दो महदी नावाच्या येमेनी नागरिकाच्या संपर्कात आली आणि हीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली। महदीचं कापडाचं दुकान होतं आणि निमिषाने त्याला आपला व्यावसायिक भागीदार बनवलं। 2015च्या सुरुवातीला निमिषाने तिच्या आणि तिच्या पतीने जमवलेल्या पैशातून अल अमन मेडिकल क्लिनिक नावाचं 14 बेडचं क्लिनिक सुरू केलं। पण क्लिनिक सुरू झाल्यानंतर निमिषा आणि महदी यांच्यात वाद सुरू झाले। महदीने निमिषाला त्रास द्यायला सुरुवात केली। तो तिच्याकडून सतत पैसे मागत असे, पैसे चोरत असे, तिला शारीरिक धमकी देत असे आणि कधीकधी तिचा नवरा असल्याचा दावाही करत असे। त्याने निमिषाचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रेही काढून घेतली, ज्यामुळे तिला भारतात परत येणं अशक्य झालं। निमिषाने 2016 मध्ये पोलिसांना तक्रारही केली, पण तिला कोणतीही मदत मिळाली नाही। एकदा तक्रार केल्यानंतर महदीला अटक झाली, पण तुरुंगातून सुटल्यावर त्याने निमिषाला आणखी धमकावलं। महदीकडून आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी आणि त्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी निमिषाने जुलै 2017 मध्ये तिने महदीला शांत करण्यासाठी केटामाइन नावाचं भूल देणारं इंजेक्शन दिलं, पण या औषधाच्या अतिरेकामुळे महदीचा दुर्दैवी मृत्यू झाला। निमिषा आणि तिच्या वकिलांच्या मते तिचा उद्देश फक्त महदीला शांत करण्याचा होता, त्याला मारण्याचा नव्हता। महदीच्या मृत्यूनंतर निमिषाने दुसऱ्या एका नर्सशी संबंध साधला, जिने महदीचा मृतदेह कापून पाण्याच्या टाकीत टाकला। ऑगस्ट 2017 मध्ये येमेन सौदी अरेबिया सीमेवर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना निमिषाला अटक करण्यात आली। तिच्या साथीदारालाही अटक झाली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। 2018 मध्ये निमिषावर महदीच्या हत्येचा खटला चालवण्यात आला। ट्रायल कोर्टाने तिला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। नोव्हेंबर 2023 मध्ये येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेनेही हा निर्णय कायम ठेवला। निमिषा प्रिया सध्या येमेनची राजधानी साना येथील तुरुंगात आहे। निमिषाच्या या दुर्दैवी परिस्थितीत तिच्या आईने लेकीला वाचवण्यासाठी आकाश पाताळ एक केलं। कोचीमध्ये घरकाम करणाऱ्या तिच्या आईने लेकीचा खटला लढवण्यासाठी आपलं हक्काचं घरही विकलं। जानेवारी 2024 मध्ये भारत सरकारने या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं आणि
कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत असल्याचं सांगितलं होतं. पण सध्याची परिस्थिती पाहता भारत सरकारही यावर तोडगा काढण्यात असमर्थ असल्याचं दिसत आहे. 2020 मध्ये निमिषाच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी सेव्ह निमिषा प्रिया अशी इंटरनॅशनल ॲक्शन काउन्सिलची स्थापना केली. या गटाने निमिषाच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्याचं काम हाती घेतलं. एप्रिल 2024 मध्ये निमिषाची आई, पती आणि मुलगी तिला भेटण्यासाठी येमेनला गेले. महदीच्या कुटुंबाशी बोलून ब्लड मनी म्हणजेच रक्तधन देऊन निमिषाची सुटका करण्याची त्यांची योजना होती. येमेनी कायद्यानुसार मृताच्या कुटुंबियांना ब्लड मनी दिल्यास फाशीची शिक्षा माफ होऊ शकते. जून 2024 पर्यंत निमिषाच्या सुटकेसाठी $40,000 अमेरिकन डॉलर्स जमा झाले होते. त्यापैकी निम्मे पैसे साना येथील भारतीय दूतावासात हस्तांतरित सुद्धा करण्यात आले होते. पण सप्टेंबर 2024 पर्यंत वाटाघाटी थांबल्या. निमिषाची आई जानेवारी 2025च्या सुरुवातीपासूनच सानामध्ये थांबून महदीच्या कुटुंबाशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होती. पण कदाचित वेळेलाच ते अपेक्षित नसेल. डिसेंबर 2024च्या अखेरीस येमेनी राष्ट्राध्यक्ष रशाद अल अलिमी यांनी निमिषाच्या मृत्यूदंडाला मान्यता दिली. तिला जानेवारी 2025 मध्ये फाशी देण्याची शक्यता होती. भारतीय अधिकाऱ्यांनी निमिषाला मुक्त करण्यासाठी किंवा तिचा मृत्यू रोखण्यासाठी पर्याय शोधत असल्याचं सांगितलं होतं. एका इराणी अधिकाऱ्यानेही इराण निमिषाला मदत करण्यास तयार असल्याचं सूचित केलं होतं. आता निमिषा प्रियाला 16 जुलै 2025 रोजी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. तिच्या आयुष्याची दोरी आता फक्त एका चमत्कारावर अवलंबून आहे. एका स्वप्नाळू नर्सची ही कहाणी, जी एका चुकीच्या निर्णयामुळे आणि नियतीच्या क्रूर खेळामुळे फाशीच्या शिक्षेच्या उंबरठ्यावर उभी आहे, आपल्या सर्वांना विचार करायला लावते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.